महासागर न्यूज. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष परिवारातील सर्वच माझे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, सगळेच हितचिंतक सर्वांनाच मी मनापासून या दिवसाच्या शुभेच्छा देते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक आणि समतेच्या वारशावर हा पक्ष उभा आहे आणि हाच वारसा पुढे चालवण्यासाठी अनेकांनी गेल्या 27 वर्षापासून आपल्या कामातून वेगवेगळ्या पद्धतीनं योगदान दिलेलं आहे. त्या सर्वांचंच मी मनापासून आज आठवण करते आणि याच परिवारातील सगळ्यांनी आजपर्यंत साथ दिल्यामुळे आज हा पक्ष सर्वांच्याच योगदानावर उभा आहे, हे विसरून चालणार नाही. आजचा हा वर्धापन दिन अत्यंत वेगळा आहे, कारण आजच्या वर्धापन दिनी आपल्यामध्ये दादा नाहीत. आदरणीय दादांनी आपल्या कार्यातून पक्षासाठी जे योगदान दिले ते विसरता न येण्यासारखं आहे. दादांनी शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो वारसा चालवण्यासाठी आजपर्यंत प्रयत्न केले आणि हाच वसा आपण पुढे चालवणार आहोत. पक्षातल्या सर्वांचंच आजपर्यंत जी साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि असंच सगळ्यांनी मिळून जबाबदारीनं आम्ही पक्षासाठी सगळेच योगदान देण्यासाठी कटिबद्ध आहोत, हेच या दिवशी सांगते. ताई, वहिनी एनडीएची बैठक आहे, तुम्ही त्याच्यासाठी आलेला आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 12 वर्षाचा काळ पूर्ण होत आहे आणि एक वेगळा विक्रम त्यांनी आज हे केला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू पेक्षा एक दिवस जास्त असा मोठा कार्यकाळ पंतप्रधान म्हणून त्यांनी सर्व केला आहे. आजचा दिवस खरं तर सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा आहे. आपले पंतप्रधान त्यांनी एक वेगळा विक्रम केलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरूच्या नंतर त्यांनी सलग 12 वर्ष पंतप्रधान होण्याचा विक्रम केलेला आहे आणि एक सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखी गोष्ट आहे. त्यांनी निरंतर 12 वर्ष या देशासाठी योगदान दिलेलं आहे. ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. सलग 3ऱ्यांदा त्यांनी पंतप्रधानांची धुरा सांभाळली. हाच त्यांच्या विकासाचा सबका विकास सबका साथ हे जे आहे हे जनतेने दाखवलेला त्यांच्यावरती विश्वास आहे आणि हाच विश्वास आज आपल्याला खरं तर मोदींवरती लोकांनी दाखवलेला विश्वास आज पुढे नेणारा आहे आणि खूप खूप त्यांचं यासाठी आम्हा राष्ट्रीय अध्यक्ष या पक्षाची म्हणून माझ्यातर्फे मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो. महासागर न्यूज.